नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज बघूया देश विदेशातील मुख्य घडामोडी. आज प्रामुख्याने सर्वच न्यूजपेपर, मीडिया यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेख लिहिलेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला आपला पाठिंबा दाखवला आहे आणि शांती प्रस्थापित करण्याची त्यांनी अपील केलेली आहे. ह्या उलट गांधीचा मिझोरमला एक मोठा दौरा दाखवतो आहे आणि ते प्रश्नार्थी चिन्ह उभे करतात पंतप्रधान नरेंद्र मोदीवरती की त्यांनी अजूनपर्यंत भारतात मणिपूरला त्यावरती एक शब्द बोलत नाही, पण इस्रायलवरती जास्त बोलतात. यामुळे त्यांचं देशप्रेम आणि या अनेक गोष्टीवरती त्यांनी प्रश्नार्थी चिन्ह हे केलेलं आहे. आज ते अत्यंत बोलकं आहे की आणि तिथल्या सभेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधीचं जे स्वागत झालं तो एक प्रकार आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जो भांडण सुरू आहे आणि इस्रायलनी तिथल्या पाण्याचा सप्लाय बंद केला, इलेक्ट्रिकचा सप्लाय बंद केला, औषधीचा सप्लाय बंद केला. कारण पॅलेस्टाईन हे अत्यंत छोटंसं हे आहे आणि गाझा बॉर्डर तिथे आता इस्रायलची मागणी आहे. मागणी म्हणण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की तुम्ही गाझा बॉर्डर ब्लॉक करा, म्हणजे सोडा. आता त्या पॅलेस्टाईन, गाझा हे छोट्या जे आहेत ते अत्यंत कमी जागा असणारे हे आहेत आणि ते जाणार कुठे. त्यामुळे अनेक देश दोघांकडे, पॅलेस्टिनियन आणि इस्रायल यांच्या दोघांकडे आहेत, पण मेजॉरिटी लोक पॅलेस्टाईनकडे आहेत आणि जे युनायटेड स्टेट आणि महत्त्वाचे जे देश आहेत ते मात्र आपल्या इस्रायलला मदत करत आहेत. असे ते एक चित्र आहे. काँग्रेसची भूमिका मात्र स्पष्ट आहे की त्यांनी इस्रायलला मदत न करण्याचं, म्हणजे न करण्यापेक्षा म्हणणं की पॅलेस्टाईनच्या बाजूने आपलं मत व्यक्त केल्याचं दिसतं आहे आपल्याला. आज पुन्हा 2-3 महत्त्वाचे घडामोडी यूट्यूब आणि बाकी ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. एक सुंदरसं प्रशांत भूषण, ॲडव्होकेट प्रशांत भूषण सुप्रीम कोर्टाचे अत्यंत प्रखर वक्ते म्हणून सर्वांची त्यांची गणना होते आणि त्यांनी याच्यापूर्वी ज्युडिशियरी किती करप्ट होती आणि त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप इतके मोठ्या प्रमाणात लावले की अडाणीला हजारो करोड रुपये या ज्युडिशियरच्या मार्फत त्यांनी शेल्टर घेतला आणि त्याच जजेसला मग शेवटी त्यांनी राज्यसभेत दिलं. काही ठिकाणी अनेक लोकांच्या नावं घेऊन त्यांनी त्या टीका केल्या आणि त्याच्यावरती मोठं प्रश्नार्थी चिन्ह केलेले आणि त्याच्यातलं मोड ऑफ ऑपरेंटी त्यांनी बघितलं की जे लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले त्यांच्यावरती पास्ट इतिहास त्यांचा शोधायचा. कुठे ना कुठे विकनेस असेल, त्यांच्या रिलेटिव्हकडे जर विकनेस असेल तर त्या विकनेसेसला एक्सप्लॉइट करायचं आणि त्याच्यानंतर जे पाहिजे ते करून घ्यायचं. अत्यंत घाणेरडा प्रकार तो पाहायला मिळाला आणि प्रशांत भूषणसारख्या माणसांनी असे एवढे गंभीर आरोप करायचे हे निश्चितच डेमोक्रेसीच्या अत्यंत हे आहे. म्हणजे एखाद्याला सांगायचं तू चोरी कर आणि चोरी करायला त्याला पूर्ण मदत करायची आणि तो ज्यावेळेस चोरी करून ज्यावेळेस त्याच्याकडे भरपूर माल असला तर त्यांना एक थ्रेट करायचं की अरे तुझ्याकडे एवढा माल आहे तर तू मला पैसे दे, नाही तर मी तुला पोलीसकडे देतो. अशा पद्धतीचा हा सर्व गुन्हेगारीचा प्रश्न आहे आणि तो निश्चितच निंदनीय आहे. आज पुन्हा एका व्हिडिओमध्ये अत्यंत BJPनी महुआ मोइत्रा ही एक मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे, वेस्ट बेंगालची आहे, अत्यंत प्रखर बोलणारी आहे आणि ती सातत्यानं अडाणी समूहावरती ताशेरे मारते किंवा मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यावरती हल्ला चढवण्याचं जे आरोप आहेत आणि चढवते. तिच्यावरती अँटीडोट म्हणून, म्हणजे तिच्या विरुद्ध BJPनी एक मोठी मोहीम सुरू केलेली आहे की हिरानंदानी एक मोठा बिल्डर आणि अडाणी यांच्यामध्ये काहीतरी बिझनेस वार होता आणि बिझनेस वारला हिरानंदानीनी महुआ मोइत्राला मोठ्या प्रमाणामध्ये रिश्वत दिली आणि त्याच्यातनं हे सर्व उगवलेलं आहे आणि हा सर्व प्रकार त्याच्यातनं घडतो आहे. अशा पद्धतीचे ते केलेले त्याच्यात अनेक विश्लेषणं आहेत, परंतु त्याच्यामध्ये अशा पद्धतीची पर्सनल आणि तिच्या मॉलेस्टीवरती याच्यावरती अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांनी पर्सनल हल्ले केलेले आहेत. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आज काही व्हिडिओवरती दिसलेला आहे.
आज पुन्हा आज नागपूरमध्ये विदर्भस्तरीय OBCचा एक मोठा मेळावा झाला. काही प्रमुख गटाचे जे पूर्ण विदर्भातले लोक आले होते, महाराष्ट्रातले लोक असतील. नामदार वडट्टीवार जे आता विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती एक मिटिंग झालेली. त्यांनी पहिल्याच याच्यात स्पष्ट केली की मी विरोधी पक्षनेता असल्यामुळे याच्याशी काही संबंध नाही, परंतु OBC मात्र किती परेशानीत आहेत आणि कोणत्या कोणत्या थरावरती त्यांना किती नुकसान होणार आहे याची जाणीव करून देण्यासाठी ती सभा घेतलेली आहे. अनेक लोकांनी आपापले प्रश्न विचारलेत आणि त्याच्यावरती अनेक लोकांनी आपापले काही मतही मांडलेत. परंतु असं वाटत होतं की OBC समाजाला अजूनपर्यंत ती जी जाणीव असायला पाहिजे, बौद्ध समाजात असो की अजून जे जागृत समाजामध्ये जी हे आहे की इव्हन आता मी त्यांना सांगितलं की इव्हन सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस झाली आणि त्याच्यामध्ये काही कारण नसताना SC/STला त्याच्यात घुसवण्यात आलं, परंतु आपल्या लीडर लोकांनी रामविलास पासवान आणि अनेक लोकांनी की पुन्हा 77 अमेंडमेंट करून त्याच्यामध्ये रिस्टोअर केलं की बा याचा SC/STची काही संबंध नाही ना. तर 88 अमेंडमेंटमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये अनेक गोष्टी ज्या होऊन आल्या. मला आठवते की मी जस्टिस मित्राच्या बेंचकडे एक मोठं मॅटर लागलं होतं की M नागराजन केस ही इंदिरा आता जी 5 बेंची होती ती 7 बेंचेसकडे घेऊन जायचं की नाही असा तो प्रश्न होता. परंतु जस्टिस मिश्रानी ते सांगितलं की नाही त्याच्यातही आपण 5 बेंचमध्येच ठेवू. बहुधा जर ते 7 बेंचमध्ये जर गेलं असतं तर त्याच्यामुळे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जर OBCचा एखादा विषय आला असता तर त्याच्यामुळे सरकार अडचणीत आली असती आणि त्या हिशोबाने मग ते मॅटर तिथेच झालं. सांगायचं म्हणजे एकच होतं की OBCमध्ये ज्या पद्धतीची लीडरशिप डेव्हलप व्हायला पाहिजे होती ती डेव्हलप झालेली नाही आणि कारण त्या लोकांना चटके बसले नाही. आपल्याकडे SC/STचे लोकांना कमीत कमी आपण सुरुवातीपासूनच आपल्या कास्ट सर्टिफिकेट बनवणं हे तेच आपलं सुरू झालेलं असतं, कारण स्कॉलरशिपचा इश्यू असतो. 10वीत पोरगा गेला की त्याच्या स्कॉलरशिपचा इश्यू असतो, त्याच्यामुळे आपल्या बहुतांशी लोकांकडे कास्ट सर्टिफिकेट वगैरे असते. परंतु OBCत मात्र ते एकदम नसते. तिथे बऱ्याचशा चर्चा झाल्या आणि त्यांनी पुन्हा एक नॅशनल लेवलवरती एक मोठा मोर्चा आणि त्यांचं आपलं शक्तीप्रदर्शन, जसं त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जरोंडे पाटील यांचा एक सभा झाली त्याच्याबद्दल बऱ्याचशा चर्चा झाल्या. मी त्याच्यावरती माझं स्वतःचं मत मांडलं की मंडल कमिशनमध्ये किंवा काका कालेलकरच्या कमिशनमध्ये स्पष्ट जे पॅरामीटर्स दिलेले आहेत त्या पॅरामीटर्समध्ये मराठा समाज येतच नाही, येऊ शकत नाही, कारण ते एकेकाचे राजे होते, त्यांच्या हातात सर्व मालगुजारी होती, त्यांच्या हातात सत्ता होती. ते कसे काय त्याच्यामध्ये बसतील त्या पॅरामीटर्समध्ये? आणि जर ते बसत नसतील तर त्या लोकांनी OBCचे कुणबीयाचे सर्टिफिकेट घेऊन सर्व मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या हडपणे हे बरोबर नाही, कारण हा अल्टिमेटली OBCवरती मोठा अन्याय होईल आणि सर्वच्या सर्व ठिकाणी. आणि तसंही आता रिक्रुटमेंटचं प्रायव्हेट एजन्सीच्या हातात जर दिलं असेल तुम्हाला तर प्रायव्हेट एजन्सी टेंडर जे राहतील तर कोणाचे टेंडर राहतील? आपल्याच यांच्याच लोकांचे टेंडर राहतील आणि त्या माध्यमातून टेंडर जो घेईल तो त्यांना सांगतील माझे 50 लोक आहे, हा तो आपली लिस्ट देईल आणि अशा पद्धतीने तो मोठा कारभार तिथे होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वातावरण अत्यंत तंग आहे आणि OBCच्या लोकांनी हे सर्व समजून घेण्याची गरज आहे की ॲक्च्युली आपला मराठा समाज कसा काय OBCमध्ये शिरतो आहे. आणि माझ्या मते तरी त्यांनी सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये ताबडतोब रिट पिटिशन फाईल करायला पाहिजे की बाबा ही पद्धतच चुकीची आहे आणि आता जर करतील आणि स्टे आणण्याचा प्रयत्न केल्यास काही ना काही प्रमाणामध्ये फरक पडण्याची शक्यता आहे. चला आज मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो आहे बौद्धकालीन, कारण मी ठरवलेलं आहे की तुम्हा लोकांना कुठल्याही परिस्थितीत एक बौद्धकालीन कथा ही सांगितली पाहिजे. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे मला फोनही आलेले आहेत की त्याच्यामुळे एक छोटंसं एक बौद्ध धम्माचा एक प्रचार आणि प्रसारही होत असतो. एक आम्रपालीची एक कथा आहे, ती एक चांगली स्टोरी मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. बघूया आपण राजासमोरची कथा. महाराज, जिसे हमने वैशाली की नगर वधू बनाया उसी ने देशद्रोह किया. महाराज, युद्ध में घायल मगध नरेश अजात शत्रु को इसने अपने घर में छुपाया. उसकी चिकित्सा के बहाने पर उसे वैशाली के सारे भेद बताए. ये अब भी अजात शत्रु से मिलती रही है महाराज. आम्रपाली, क्या ये आरोप सत्य है?
आम्रपाली, तुम्हारी चुप्पी को हम क्या समझे? इन आरोपों को तुम स्वीकार करती हो या उनका खंडन करती हो? मुझ पर जो आरोप लगे सब सच है। महाराज, कितनी निर्लज है ये, भरी सभा में अपना अपराध कबूल कर रही है। महाराज, इस देशद्रोही को प्राण दंड देना चाहिए, दीवार में चुनवा देना चाहिए इस नागिन को। आम्रपाली, ये सुनकर हमें बहुत कष्ट हुआ। वो क्या कारण था जिसके लिए तुमने वैशाली के साथ ऐसा विश्वासघात किया? महाराज, मैं जो वैशाली पर अपनी जान छिड़कते हैं, आज अपराधी बन इन सब की घृणा की पात्र बन गई। सबकी आंखों में तो मैं दोषी ठहरा दी गई। नहीं आम्रपाली, जब तक दोष सिद्ध ना हो कोई तुम्हें दोषी नहीं मान सकता। तुम्हें जो कहना है कहो। मैं बुद्ध की अनुयायी हूं और बुद्ध ने कहा है कि कोई भी जीव, प्राणी या मनुष्य घायल अवस्था में मिले तो बिना किसी भेदभाव के उसकी सेवा करनी चाहिए। मेरे महल के बाहर एक सैनिक घायल पड़ा था। उसके शरीर पर वैशाली के सैनिक के पोशाक थे। मुझे नहीं पता था उस व्यक्ति की वास्तविकता क्या है, और उपचार करते करते मुझे उससे प्रेम हो गया। पर मैंने उसे ऐसा कोई भेद नहीं बताया जिससे वैशाली को किसी भी प्रकार की हानि हो। हम ये बात मानते हैं कि तुमने जानबूझ के वैशाली के शत्रु को शरण ना दी, परंतु जाने या अनजाने तुमने घोर अपराध किया है। यदि प्रेम करना घोर अपराध है तो इस पूरे दरबार में सब दोषी हैं। जो यहाँ है सब ने किसी ना किसी समय मुझसे, वैशाली की नगर वधू आम्रपाली से प्रेम किया। जो दंड मुझे मिले ये सब उसके भागी। दुख होता है कि मुझे इस बात की सफाई देनी पड़ी कि वैशाली का प्रेम मेरे रग रग में दौड़ता है। मुझे वैशाली के लोकतंत्र पे अभिमान है। मैं अपने रक्त के साथ विश्वासघात कर सकती हूँ क्या? मैंने अपने मातृभूमि से कोई छल नहीं किया। मैंने अपने प्रेम से कोई छल नहीं किया। मनुष्य और मनुष्य हो, अजात शत्रु से प्रेम करने की भूल कर बैठे। उस सैनिक के मुखौटे के पीछे अजात शत्रु का चेहरा छुपा है, ये मुझे बहुत बाद में ज्ञात हुआ। तब तक बहुत देर हो चुकी थी। महाराज, आप मुझे जो दंड देना चाहें मैं उसका सम्मान करूंगा। हम तुम्हारी निर्भीकता का आदर करते हैं आम्रपाली। मनुष्य मन है जो आज की बुराई देख पिछली सभी भलाई को भूल जाता है, और हम ऐसा ना होने देंगे। वैशाली के प्यारे नगरवासियों, आप में से ऐसा कौन है जिसे याद नहीं कि युद्ध के समय आम्रपाली ने हमारे सैनिकों का कैसे उपचार किया, अपनी सारी पूंजी लुटाई, रात और दिन का ध्यान ना करते हुए हर समय हमारे सैनिकों का उत्साह बढ़ाया। हमें तुम्हारे सेवक यदु से यह भी पता चला, यदि तुम चाहती तो कई महीने पहले अजात शत्रु से विवाह कर मगध की महारानी भी बन सकती थी। बुद्ध के प्रति तुम्हारी श्रद्धा को भी हम भली भांति जानते हैं। इन्हीं कारणों से हम कोई कठोर निर्णय ना लेंगे। आम्रपाली,
हम तुम पर लगाए हुए सभी आरोपों से तुम्हें मुक्त करते हैं। यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की त्यावेळेस त्या राजांनी त्या आम्रपालीवरती ज्या पद्धतीने जजमेंट दिलं किंवा त्याच्यावरती जो संवाद साधला तो अत्यंत महत्त्वपूर्ण होता. म्हणजे बौद्धकालीन जे लोक होते आणि त्यावेळेचे सद्बुद्धी स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वतः सर्व बॅकग्राऊंड तपासून आपण कसा निर्णय द्यावा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आजच्या दिवसात ते होत नाही. परंतु अशाच पद्धतीची जर आमच्या याच्यामध्ये कार्यप्रणाली जर असेल तर निश्चितच अनेक लोकांवरती त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विशेष त्याच्यावरती जोर देऊन त्याला निर्दोष सोडण्याची एक प्रथा निर्माण होऊ शकते. तर चला आज आपण बघूया बहुजन सौरभमध्ये आज आम्ही काय काय महत्त्वाच्या बाबी टाकल्या मी थोडक्यात ते घेतो आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात 12 ठार. जेव्हापासनं समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई सुरू झाला तेव्हापासनं रोज काही ना काही तिथे सुरू असतं आहे. 2-3 गोष्टी मी आता इन्शुरन्स लाईनचा असल्यामुळे मला एक फार म्हणजे आणि शेकडो केसेस आम्ही मोटार ॲक्सिडेंटचे रोज पाहत होतो. मला सारखं जाणवतं आहे की त्याच्यात हे जे सिमेंटिंग झालेलं आहे सिमेंट रोड आहेत त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम असतील. कारण काय होतं आहे की इव्हन मी कधी स्कूटरवरनी जाताना ज्यावेळेस असे सिमेंटच्या एजेस वगैरे येतात 2 याच्यामध्ये असे कट केलेले त्यावेळेस तुमची मोटरसायकल किंवा स्कूटर अशी इम्बॅलन्स होते. म्हणजे जर तुम्ही आता मोठ्या वेगामध्ये जर तुम्ही कुठलाही जोरात ब्रेक मारला तर ते सिमेंट आहे त्या सिमेंटवरती घर्र घासत जाईल ती 1-2 अर्धा किलोमीटर तरी इतकी त्याच्यात चिकनावटपणा असतो किंवा मग खरबडलेलापणा असतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती मेन जे लोक असतात याच्यामध्ये एक मोठी एक एजन्सी आहे रोड सेफ्टी याच्यावरती. परंतु तेही मात्र त्यांचे अजूनपर्यंत रिपोर्ट आलेले नाही आणि ते संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. परंतु त्याच्यावरती अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि मुख्यमंत्री यांनी प्रत्येकी 5-5 लाख रुपयाची त्याच्यामध्ये हे केलेली आहे मदत म्हणून जाहीर केलेली आहे. त्याच्याच बाजूला आज आम्ही एक लावलेली आहे की अजितदादा पवारांनी केला पोलिसांच्या जमिनीचा लिलाव. एक पुण्याची न्यूज आहे. एक मीरा बोरवणकर ह्या अधिकारी होत्या आणि IPS अधिकारी होत्या आणि त्यांनी आपल्या पुस्तकात मात्र त्या लिहिलं आहे की इथपर्यंत करप्शन चालेल की सरकारच्या जमिनी विकायच्या. म्हणजे इट्स व्हेरी म्हणजे असं वाटतं की काय म्हणजे माणसाने एखाद्या वेळेस एखादा मंत्री झाला की काय झाला तर किती आणावं अंगात. म्हणजे इथपर्यंत असं पहिल्यांदा मी असं पाहिलं. असं काँग्रेसने पहिल्या टप्प्यात 229 उमेदवाराची यादी जाहीर केली. MP, छत्तीसगड आणि राजस्थान तिन्ही ठिकाणी मोठ्या जोरात प्रचार सुरू आहे. सर्वजण तिन्ही पार्ट्याचे 2च पार्ट्या आता NDA आणि ND या दोन्ही याच्यामध्ये आज मोठं वार सुरू आहे आणि त्याच्या हिशोबाने आता आज पहिले यांनी BJPनी आपली यादी जाहीर केली आणि लगेच त्याच्यानंतर आता 5-6 दिवसानंतर काँग्रेसने आपली यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता याची अटीतटीची वेळ आता सुरू झालेली आहे. पात्रता जशी यादी निश्चित झाली की उमेदवारी निश्चित झाली की लोक आपापल्या पद्धतीने कामाला लागतात आणि मग त्याच्यानंतर जे लोक 5-5 वर्ष आपली तयारी करतात अनेक लोकांना त्याची ती जागा मिळत नाही किंवा त्यांचे तिकीट कटते आणि त्याच्यात नैर्वश्यता येतात. मग ते प्रायव्हेट म्हणजे आपले स्वतंत्र उमेदवार वगैरे उभे होतात. हा सर्व प्रकार मग नंतर होत असतो. आज बघूया आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजात भाजप दुफळी निर्माण करते. नाना पटोलेचं काँग्रेसचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांनी सांगितलं की आरक्षणाची मागणी करणारे जे लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये BJP 2 भागात वाटते आहे अशा पद्धतीची ती बातमी आहे. 313 कोटी किमतीचा 70 मालमत्ता EDने केल्या जप्त. ती एक मोठी बातमी घेतलेली आहे. अपघातग्रस्ताचे 8 कोटी हडपले. एक नागपूरचीच बातमी आहे. जे MSCTचे क्लेम्स असतात आणि तिथे आलेले पैसे सरकारचे म्हणजे अनेक इन्शुरन्स कंपन्या जमा करतात अवॉर्डच्या रूपानं आणि त्याच्यातनं जो पैसा जमा केला तर तिथे क्लर्क आणि या लोकांनी चपराशाच्या सहाय्याने ते मोठा फ्रॉड झाल्याचं आज लक्षात आलं असं वाटते. असं लिहिलेले बातमीत आलेलं आहे.
एक सुंदरशी बातमी आम्ही 5-4 वरती लावलेली आहे. बुद्ध मार्गाने एकत्रित या, अन्यथा परमाणु युद्धाचा धोका. नंदकुमार बघेल, जे आमचे चीफ मिनिस्टर बघेल आहेत, त्यांचे वडील 91व्या वर्षात काल आले त्या दिवशी, आणि मी पण त्या कार्यक्रमात होतो. उत्कृष्ट कार्यक्रम झाला आणि वृंदावन कॉलनीमध्ये. आणि एक सुंदरशी बातमी, आणि एवढ्या 91व्या वर्षी किती उत्साह, ते पूर्ण भारतभर फिरायला निघाले. आणि ते आम्हालाही म्हणत होते की आमच्यासोबत चला. संध्या मॅडमला म्हणत होते की तुम्ही माझ्यासोबत चल. म्हणजे अनेक ठिकाणी अशी एवढी धडाडी, आणि म्हणजे माइंड आणि बुद्धिझम ज्याच्याकडे आहे आणि जे त्याचे फॉलोअर्स आहेत, तर निश्चितच त्यांच्यातली ऊर्जा ही बाकीच्या लोकांपेक्षा जास्त असते असं मला वाटते. ती बातमी आज महत्त्वाची आहे. बौद्ध उपासिकांनी जागृतपणे पंचशील पाळावा. सिद्धार्थ गायकवाड आमचे मित्र, सोशल वेलफेअरचे डेप्टी कमिशनर, यांनी एका विहारामध्ये जाऊन पेबॅक टू सोसायटीच्या नावाखाली त्यांनी सर्वांनी सहकार्य करावं आणि रस्त्यावर येऊन लोकांनी, बौद्ध उपासकांनी जागरूकतेपणे पंचशीलाचं जिकडे तिकडे पाळावा आणि लोकांना पण त्याची उपदेश द्यावा, अशा पद्धतीची त्यांनी आवाहन केलेलं आहे. दीक्षाभूमी परिसरात महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष जरी ती बातमी असली काही लोकांची, परंतु असं नसते. कारण सर्वच्या सर्व तिथली जे मुवमेंट्स आहेत, पूर्ण 2-4 दिवस तर पूर्ण कॉर्पोरेशन, NIT, सर्व आणि पोलीस यांचा पूर्ण ताबा असतो. आणि ताबा असल्यामुळे ते सर्वच्या सर्व ते पाहत असतात तिथली. कारण पोलिसांचाच मेन रोल असतो इथे. दीक्षाभूमीच्या लोकांनी जरी सांगितलं, परंतु पोलीस डिपार्टमेंटला माहिती असते, दरवर्षीचा त्यांच्याकडचा हे असतो, रेकॉर्ड असतो, त्या हिशोबाने मग ते आपली सोय करत असतात. जातीभेदामुळेच घडली 14 ऑक्टोबरची धम्मक्रांती. अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या बातम्या आम्ही केलेल्या आहेत. एक आमचे मित्र संजय गजभिये यांनी एक चांगलं विधान केलेलं आहे आणि अनेक लोकांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. बरोबर आहे ना, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीचे इतके चटके बसले की त्यांना नाईलाज असतं बौद्ध धम्माची दीक्षा घेणं गरजेचं होतं. कारण अनेकदा त्यांनी सांगितलं की हिंदू समाजात जर सुधारणा होत नसतील, कारण हिंदू समाजाला त्यांनी अनेकदा सांगितलं की ते तुमच्या सुधारणा करा, पण त्याच्यात काही शक्यता नव्हती. त्याच्यामुळं शेवटी बाबासाहेबांनी मग याला इथे एक हे केलं की बा मी बौद्ध म्हणून जरी जन्माला आलो, परंतु मी बौद्ध म्हणून मरणार नाही. आणि त्या घोषणेच्या नंतर मग ते 30-35 वर्ष ते याच्यात राहिले आणि शेवटी मग त्यांनी बुद्धत्वाकडे आले आणि बौद्ध धम्म, आपण सर्वांनी जो बौद्ध धम्म घेतला बाबासाहेबांच्या याच्यामुळेच घेतला आहे. एक आजचा अग्रलेख आहे, आप पार्टीशी विश्वासार्थ. आप पार्टीचा जन्म कसा झाला, अण्णा हजारेचा रोल, BJPचा रोल, अनेक लोकांनी कशा पद्धतीने काँग्रेसवरती हल्ला करून ते ज्या पद्धतीने केलं, त्याच्यावरती अनेक पैलू घेऊन आज आम्ही त्याच्यावरती एक अग्रलेख असं लिहिलेला आहे. अत्यंत वाचनीय अग्रलेख आहे, तुम्ही सर्वांनी वाचावा असं वाटते मला. आज आमचे मित्र नागेश चौधरी यांनी रावण, महात्मा, समतावादी की राक्षस आणि त्यांचे दहन करणारे याच्यावरती एक सुंदर लेख लिहिला. त्याच्यात त्यांनी महत्त्वाचे रेफरन्सेस जे घेतलेले आहेत, तर VB कोलते आमच्या इथले व्हाईस चान्सलर होते, त्यांनी एक जे पुस्तक लिहिलेलं आहे 1949ला 1949 रोजी, आणि त्याचा तो दाखले घेत त्यांनी ज्या पद्धतीने महात्मा रावण या पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पैलू त्यांनी जे दाखवलेले आहेत, त्याच्यावरती सुंदरसा लेख हा आमच्या नागेश चौधरींनी लिहिलेला आहे. सरकारची त्याच्याच खाली आम्ही घेतलेले सरकारची भीती का वाटते. जेव्हा जेव्हा आम्ही लोक विधानसभा निवडणुका येतात, तर सरकारला जो ग्राफ आणि लोकांना सरकार का हादरून जाते, छोट्या छोट्या गोष्टीला का सेन्सिटिव्ह असते, कारण त्यांची सर्व सरकार गेली की त्यांच्या हातची सर्व सत्ता जाते आणि सत्ता गेली, पण ते मात्र जे आपले आश्वासन आहेत, ज्या पद्धतीचं काम असायला पाहिजे ते मात्र करत नाही. शिवराम पाटील यांनी लिहिलेला हा लेख आहे, अत्यंत चांगला लेख आहे. मला असं वाटतं की सर्वांनी तो वाचायला पाहिजे. एक त्याच्यानंतर आमचे श्रावण देवरे आमचे मित्र ह्यांनी जे एक त्यांचा मोठा एक लेख आहे, OBC केंद्रित भारतीय राजकारण, जलद गतीने घडत असलेल्या घटनांचे खळबळजनक विश्लेषण. अनेक त्यांना उत्तराच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नावरती त्यांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिले ते अत्यंत वाचनीय आहे, तुम्ही तो वाचावा असं मला वाटते. गरीब बहुजन मुलारे तू शाळा शिकतो कशाला रे, अशा पद्धतीचं एक ते निकोडे कृष्णकुमार गोविंदा. कारण आत्ता गव्हर्मेंटनी ज्या शाळा बंदचा जो केलेला आहे, जिथे 20पेक्षा कमी संख्या असेल
तर ते तिथल्या शाळा त्यांनी बंद केल्या. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक थोडासा पॉझिटिव्हही एक हे आहे की जिथे जर त्यांनी त्याच्याऐवजी जर त्यांच्या मुलांना येण्या जाण्याची सोय केली, कारण जिथे जिथे 15 विद्यार्थी आहेत तर अधिकच्या तिथे काय सुरू आहे ते कोणाला सर्व बाहेरच्या एरियाशी त्यांचा संबंधच येत नाही. परंतु जर सरकारने बसेस असेल किंवा अजून कुठल्या तरी खाजगी ट्रॅव्हलच्या माध्यमातून जर त्यांची सोय केली आणि त्याच्यावरती जर केलं, तर जर जॉईंटली जर मोठ्या संख्येत जर पोरं असले की एका दुसऱ्याचं अनुकरण करतात, 5-10 पोरं आणि जर तिथे पूर्ण शाळेची संख्या जर 15 आहे म्हणजे एका वर्गामध्ये 2-3 काय कोणाची कॉम्पिटिशन राहील आणि कसे शिकतील आणि काय होतील. त्याच्यामुळे मला असं वाटते की शासनाची ही भूमिका एवढी मला चुकीची वाटत नाही. ऑफकोर्स माझा हा व्यक्तिगत मत आहे, त्याच्यामुळे मी हे म्हणत नाही की सरकारची ही बरोबरच आहे. परंतु मला असं वाटतं की स्वाभाविक आहे की एवढे कमी विद्यार्थी एका वर्गामध्ये जर 2-2, 3-3 विद्यार्थी असतील तर काय शिकणार आहेत ते, आणि मास्तर तरी काय शिकवेल. याच्यापेक्षा ट्युशन कॉलेजसारखं ट्युशन क्लाससारखं ते झालेलं आहे. एक त्याच्याच खाली आज आम्ही घेतली संकुचित वृत्ती, घातक वृत्ती. एक धार्मिक याच्यात किती लोक हे असतात, संकुचित वृत्ती किती याच्यात हे असते आणि किती घातक असते. जगदीश कावरेंचा हा लेख आहे, तो आम्ही त्याच्या खाली टाकलेला आहे. माघार आम्ही का घ्यावी, वंचिताचा सवाल, भास्कर भोजनेंचा एक लेख आहे, सुंदर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यांनी वेगवेगळ्या पक्षांचे हे सर्व उतारे देऊन त्यांनी आपली वंचित बहुजन आघाडीचा हा वरती ते लिहिलेलं आहे. भाजपचा खोटारडेपणा उघड, वागणं ते भारतात येणार नाहीच. एक सुंदर महेंद्र कुंभारे म्हणून त्यांनी एक लेख लिहिला की भाजप आणि लोकांच्या भावनेसोबत ही एक खिलवाड लावलेली आहे आणि असं काही होणार नाही. आणि असं करत त्यांनी आज अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचा अंक पूर्ण केलेला आहे. बंधूंनो, पुन्हा मी तुम्हाला एक अपील करेल की दसऱ्यासाठी तुम्ही आपापले व्हॉट्सअपमध्ये संध्या राजूरकर यांना शुभेच्छा पाठवा, कारण त्याच्यामुळे आमच्या वाचकांची मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्याची दखल घेऊ. त्यांचे मोबाईल नंबर राहतील, एका दुसऱ्याला नवीन आम्ही ग्रुप तयार करू आणि ते सर्वांच्या हिताचं आहे. म्हणून मी पुनश्च तुम्हा लोकांना आग्रह करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.